श्री शिवाय नमस्तुभ्यम. स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. पशुपतीनाथ व्रत हे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे अत्यंत प्रभावी व्रत मानले जाते. हे व्रत प्रामुख्याने मनोकामना पूर्तीसाठी केले जाते. या व्रताची विधी, नियम आणि उद्यापन याची आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर सुरू करूया. व्रताचा संकल्प आणि कालावधी. तर हे व्रत कोणत्याही महिन्यातील सोमवारपासून सुरू करता येते. हे व्रत 5 सोमवारी करायचे असते. जर हे व्रत करताना मध्येच सुतक किंवा विटाळ आला तर तो सोमवार सोडून द्यावा आणि पुढच्या सोमवारी व्रत सुरू ठेवावे. पशुपती व्रत 5 सोमवार पूर्ण करणे गरजेचे आहे. पूजेचा विधी. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आपल्या घराच्या जवळ असलेल्या शिवमंदिरात जाऊन पूजा करावी. म्हणजे जवळपास असलेल्या मंदिरात जावे. जायला यायला सोपे पडेल असं. सकाळी पूजेला लागणारे सर्व साहित्य, फुले, बेलपत्र, शमीपत्र, अक्षदा, जल, दूध, दही, मध, साखर आणि तूप एकत्र करून पंचामृत तयार करून घेऊन जावे व महादेवावरती अर्पण करावे. सकाळी पूजेला जाताना जी पूजेची थाळी तुम्ही नेणार आहात तीच थाळी संध्याकाळी पूजेसाठी वापरावी. सकाळीच जास्त फुलं, बेलपत्र एक्स्ट्रा ठेवावीत. संध्याकाळची पूजा प्रदोष काळात करावी. पशुपतीनाथ व्रतामध्ये संध्याकाळच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. संध्याकाळी मंदिरात जाताना काहीतरी गोड नैवेद्य बनवून न्यावा. रव्याचा शिरा किंवा खिरीचा प्रसाद घेऊन जावा. मंदिरात गेल्यावर त्या प्रसादाचे समान 3 भाग करावेत. त्यातले 2 भाग महादेवाच्या मंदिरात ठेवावेत व 1 भाग आपल्या घरी परत घेऊन यावा. सोबत 6 तुपाचे दिवे घेऊन जावेत. त्यापैकी 5 दिवे महादेवासमोर लावावेत. 6वा दिवा न लावता ताटात तसाच परत घरी घेऊन यावा. जेव्हा तुम्ही मंदिरातून घरी परत येता तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आत शिरताना उजव्या हाताला तो 6वा दिवा लावावा. मनात आपली जी काही इच्छा असेल ती देवाला सांगावी. या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा. रात्री जो प्रसादाचा 3रा भाग तुम्ही मंदिरातून परत आणला आहे तो सर्वात आधी ग्रहण करावा. त्यानंतर सात्विक जेवण करावे. पण लक्षात ठेवा, तो प्रसाद कोणालाही वाटायचा नाही. तो फक्त स्वतः खायचा असतो. 5व्या सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे पूजा करावी. उद्यापनाच्या वेळी देवाला 108 वस्तू अर्पण कराव्यात. यामध्ये बेलपत्र, अक्षदा, फुले आणि मूग यापैकी काहीही तुम्ही अर्पण करू शकता. 1 नारळ आणि काही दक्षिणा भगवान शंकराच्या चरणी अर्पण कराव्यात. मनोभावे नमस्कार करावा आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करावी. हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने करावे. व्रताच्या काळात खोटे बोलू नये किंवा कोणाचे मन दुखवू नये. 5 सोमवार पूर्ण होईपर्यंत हे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.